आमा परते साधन नाही, जे तो करशी अनेक काही. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. या अधिक ज्येष्ठ महिन्यानिमित्त अर्थातच मासिकानिमित्त चालत असलेला हा भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने पुनीत झालेलं पूर्णी क्षेत्र भगवान हलसिद्धनाथांच्या वास्तव्यानं त्यांच्या अवतरित होण्यानं हे क्षेत्र अतिशय त्या ठिकाणी पुण्यरूप झालेलं आहे. आणि अशा पवित्र पावन अतिशय सिद्ध अशा दरबारात या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा आणि कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून आमच्याकडे आली असे परम आदरणीय श्री हरिभक्ती पारायण आमचे श्री गुरु, ज्यांनी आम्हाला परमार्थ म्हणजे काय असतो, परमार्थाची त्या ठिकाणी खरी रूपरेषा काय आहे यांच्याकडे पाहून आम्ही शिकलो असे आमचे श्री गुरु तानाजी महाराज पाटील. आम्ही बाबा म्हणतो त्यांना, कारण त्यांचा अधिकार फार मोठा आहे. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात आणि सर्वांनी त्यांचं परमार्थातलं समर्पण, त्यांचं परमार्थातलं योगदान पाहतच असाल. 1-2 वर्ष नाही तर जवळजवळ बरीच वर्ष महाराजांकडे या ठिकाणचं व्यासपीठ आहे. आणि खरं परमार्थाचं गांभीर्य काय असतं, परमार्थ किती गांभीर्यानं करावा हे जर पाहायचं असेल तर परम आदरणीय श्री गुरु आमच्या बाबांकडे पाहावं. बरं, शब्दातलं वजन, साधनेतलं वजन, त्यांची प्रभावी असणारी भाषा अतिशय महाराज मनाला एक नवी दिशा देणारी आहे, नवी दिशा देणारी. त्याच असं आहे की असं थोडंच नाही, महाराज त्यांनी मला कुठंतरी सेवा द्यावी स्वार्थापोटी महाराज या ठिकाणी हे काय स्तुती किंवा त्यांचा मोठेपणा सांगतोय अशातला काहीसा भाग अजिबात नाही. पण मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांचं जीवनचरित्र, पारमार्थिक जीवनचरित्र अगदी जवळून पाहताय. त्यांच्याबद्दल महाराज ज्ञानोबारायांची एकच ओळी बोलतो आणि आपल्या सेवेला त्या ठिकाणी काहीच चिंतन आपण अभंगावर करण्याचा प्रयत्न करू. माऊली ज्ञानोबाराय आपले श्री गुरु विषयी, संत महात्म्याविषयी बोलत असताना म्हणतात, का साडे पंधरया रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी, ओघा माता ठेवीजे चरणी हेची भले. मोठ्या माणसांचं वर्णन हे मोठ्याने करावं महाराज, आणि त्यांचं वर्णन मी करावं एवढा मी मुळीच मोठा नाही. बरं, त्यानंतर आपल्या या सद्गुरु भगवान हलसिद्धनाथ महाराजांचे त्या ठिकाणी असणारे पुजारी, सेवाधारी ज्यांचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे असे आमचे आदरणीय श्री गुरु आमचे पाटील महाराजही आहेत. खर तर महाराज पाटील पाटील एक आल्यावर काय होतं याची अनुभूती आपण आता घेतोय. त्यामुळं जे प्रपंच व्यवहार दृष्टीनं जी महाराज आपल्याला पाटीलकी दिसत होती तीच आता महाराज आपल्याला आज आपण अनुभवतोय. त्यामुळे त्यांच्याही चरणारविंदी मी साष्टांग प्रणिपात करतो. तुम्ही सर्व श्रोते, सज्जन, मायबाप, मातावर्ग असेल, सर्वच जण महाराज या दरबारातले सर्व सेवेकरी, अगदी पंगत वाढण्यापासून ते पत्रावळी उचलण्यापर्यंत सर्वांच्या चरणारविंदी त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करून आपण अगदी थोड्या वेळात म्हणजे आपले नियोजित वेळात आपण या अभंगावर काहीसा भावार्थ पाहूयात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत,
भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता त्या नाम साधनेची सुलभता आणि त्या नाम साधनेची फलश्रुती महाराज या अभंगातून सांगतायत. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. म्हणजे उठा उठी हा शब्द महाराज सुलभतेच्या दृष्टीने आहे आणि होय संसाराची तुटी ही फलश्रुती महाराज या अभंगातून सांगतायत. का सांगतायत तर संत महात्म्यांचं उपदेश करणं सांगणं हे काय आहे, कर्तव्य आहे, त्यांचं कर्तव्य. वास्तविक पाहता संत महात्मे जे महाराज या भूतलावर अवतरित झाले ते काहीतरी सांगण्याकरताच अवतरित झाले, काहीतरी सांगण्याकरता. वास्तविक पाहता या जगात 3 प्रकारचा वर्ग मानला जातो. पहिला वर्ग आहे देवाचा, दुसरा वर्ग आहे संताचा आणि तिसरा वर्ग आहे तुमचा आमचा सामान्य जीवांचा. पहिला वर्ग देवाचा आहे. देवही अवतरित होतात, पण देवाला आणावं लागतं. परमात्मा अवतरित होतात यात नवल नाही, पण परमात्म्याला विनंती करावी लागते, प्रार्थना करावी लागते. त्यावेळेस परमात्मा या भूतलावर अवतरित होतात. कारण जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संत महात्म्यांनी परमात्म्याची उपासना करून परमात्म्याला प्रार्थना करूनच महाराज या भूतलावर प्रगट केलेला आहे. आणिला रूपाबळे करोनी खळे हरिदासी. किंवा नाटातला अभंग आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. परमात्मा येतो पण अगोदर परमात्म्याला आणावं लागतं, विनंती करावी लागते. मग परमात्मा विनंती केल्यानंतर येतो आणि येऊन काय करतो सर्वांना माहित आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच कीर्तनातून तुम्ही ऐकलेलं आहे, ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस परमात्मा अवतरित होतो. सगळ्यांचा श्लोक परिचयाचा आहे. ज्यांना हा श्लोक कोणत्या ग्रंथामध्ये आहे हे माहित नाही त्यांच्या सुद्धा हा श्लोक पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. येऊन काय करतो, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे परमात्मा येतो, परमात्म्याला आणावं लागतं आणि परमात्मा येऊन काय करतो तर धर्माचं रक्षण करतो. अर्थातच भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सव्वारी. परमात्म्याला आणावं लागतं. संत महात्मे स्वतःहून येत असतात. मला सांगा, संत महात्म्यांना ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून संत महात्म्यांना आणण्याकरता कोण गेलो होतो? इंद्र चंद्र नाही नाही, संत महात्मे स्वतःहून आले. महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्मे स्वतःहून येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना. किंवा आणखी जवळचं प्रमाण आपल्या अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीवा. म्हणजे संत महात्मे स्वतःहून अवतरित होतात आणि तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना सन्मार्ग दाखवतात, भक्तीचा मार्ग दाखवतात. राहिला वर्ग तुमचा माझा सामान्य जनाचा. तुम्हा आम्हाला तुमचं माझं येणंही हातात नाही आणि जाणंही हातात नाही. कधी यायचं, कोणत्या कुळात जन्माला यायचं हे आपल्या हातात नाही आणि कधी जायचं याची सुद्धा तारीख निश्चित नाही. येणं आपल्या हातात नाही बापू, येणं आपल्या हातात नाही. मग यावं तर लागतं. कशा करता? केलेलं कर्म भोगण्यासाठी. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. किंवा ज्ञानोबा सांगतात, आगा कर्मी जय उरावे तळी ते सुख दुःखा फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. केलेलं कर्म भोगण्यासाठी तुम्हा आम्हाला यावं लागतं. आणखी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात सांगतात, आगा अंतीची आमती साच पण पुढले गती म्हणून जीवित जेने भक्ती दिदले शेखी.
ज्यावेळेस महाराज जाते समयी म्हणजे आपल्या अंतिम समयाला आपल्या अंतकरणात अर्थातच आपल्या बुद्धीत जी वासना अपेक्षा निर्माण होते ती अपेक्षा भोगण्याकरता ती वासना भोगण्याकरता तुम्हा आम्हाला परत या संसार सागरात या मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं. मग आपण येऊन काय करतो? आपलं येणं कशासाठी आहे, त्याचं कारण काय आहे इथपर्यंत ठीक आहे, पण येऊन काय करतो हे सांगणे एवढं आपलं चरित्र मुळीच आदर्श नाही बरं. त्यामुळे राहता राहिला विषय संत महात्म्यांचा. जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला या नामाची फलश्रुती आणि सुलभता सांगतायत. सांगणं हे त्यांचं काम आहे. ऐका, एखादा शिक्षक गावात आला, बदली होऊन गावात आला आणि तो त्या ठिकाणी दररोज शाळेत जातोय, मुलांना शिकवतोय, अगदी नित्य नियमानं एक दिवस न चुकता प्रामाणिकपणानं तो आपलं काम पार पाडत आहे. असा असताना त्या गावातील स्थानिक मंडळी चर्चा करू लागली. काय म्हटले, हे शिक्षक खुशाल बदली होऊन आपल्या गावात आलेले आहेत आणि खुशाल ते दररोज शाळेत जात आहेत आणि मुलांना शिकवतायत. मग त्यांचं मुलांना शिकवणं काय गैर आहे का? मुलांना न शिकवता त्यांनी घरी झोपा काढायच्या का? असं मुळीच नाही. मग जसं महाराज शाळेत दररोज जाणं, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवणं हे गैर नाही, हे चुकीचं नाही, तसं संत महात्मे आपल्याला जो उपदेश करतात, जे सांगतात, ते संत महात्म्यांचं सांगणं, उपदेश करणं याला कोणी गैर किंवा चुकीचं म्हणू शकत नाही. संत महात्म्यांचा उपदेश, कारण जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनच असं आहे, उपदेशी तुका आणि मेघ वृष्टीने ऐका. महाराज जे आले ते तुम्हा आम्हाला सन्मार्ग दाखवण्याकरता, तुम्हा आम्हाला चांगला मार्ग दाखवण्याकरता आले. मग संत महात्म्याने, जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला मार्ग तरी कोणता दाखवला हो? भक्तीचा मार्ग दाखवला, नामस्मरणाचा मार्ग दाखवला. म्हणजे परमात्म प्राप्ती करता वास्तविक महाराज परमात्म प्राप्तीसाठी अनेक मार्ग आहेत, अनेक वाटा आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, म्हणून या प्रवेशा पाही अर्जुना माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येत. उपायांची, नाम साधनांची आणि वाणी म्हणजे कमतरता. म्हणजे परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्या ठिकाणी, अनेक मार्ग जे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे शास्त्रात संत वाङ्मयात आलेले मार्ग आहेत. पण तुम्हा आम्हाला संत महात्म्यांनी असा मार्ग सांगितला, तो मार्ग परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता अतिशय सुलभ आहे, अतिशय सुलभ. व्यवहार दृष्टीनं जर पाहिलं तर एखाद्या गावाला जाण्याकरता अनेक मार्ग असतात. पूर्वेकडून जाणारे असतात, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून, उत्तरेकडून, सगळ्याच वाटा एखाद्या गावाला, विशिष्ट भागाला जात असतात. पण एखाद्या विभागाला अनेक जरी मार्ग असले तरी एखादा चांगला सुफल सुजल असा मार्ग असतो. सगळ्याच वाटा काही सारख्या नसतात. सगळ्या वाटा त्याच गावाला जाणाऱ्या असल्या तरी सगळ्या वाटा काही सारख्या नसतात. काही वाटा चढ उताराच्या, दाट झाडीच्या असतात. काही वाटा फक्त पायी पायी प्रवास करता येतो त्या ठिकाणी. काही वाटांना फक्त दुचाकी, सायकल, मोटारसायकल याच वाहनाने जाता येतं. आणि एखादाच असा मार्ग असतो, तो राजमार्ग असतो. त्या मार्गाला सगळ्यांना जाता येतं, सगळ्यांना. जसं परमार्थिक परिभाषेत बोलायचं झालं तर सगळ्यांच्या परिचयाचं प्रमाण यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. म्हणजे राजमार्ग त्याला म्हणायचं. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एखाद्या मार्गाला जाण्याकरता जसे अनेक मार्ग असतात, एखाद्या गावाला पोहोचण्याकरता अनेक मार्ग असतात, पण त्या अनेक मार्गापैकी एकच मार्ग असा राजमार्ग असतो. आपण म्हणतो बघा व्यवहारात, महाराज अंतर जरी जास्त असलं तरी चालेल,
पण रस्ता चांगला असावा, राजमार्ग त्याला म्हणायचं. तसा या कलियुगामध्ये विचार करत असताना परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हटलं तर भक्ती आहे, ती म्हणजे नामसाधन आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या कलियुगात अनेक मार्गांचा जरी विचार शास्त्राने सांगितलेला असला तरी कलियुगामध्ये त्या मार्गांना क्षयरोग झालेला आहे. क्षयरोग. महाराज म्हणतात, अवघ्या वाटा झाल्या शीन, कलीन घडे साधन, उच्छिष्ट विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. वाटा ह्या कशा झालेल्या आहेत? शीन झालेल्या आहेत. काही वाटा सूक्ष्म आहेत, काही वाटा दुस्तर आहेत. अशा पद्धतीनं जरी परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग अनेक असले तरी फक्त नाम साधना ही अशी आहे, ती कलियुगात सहजतेने आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते. शास्त्रामध्ये कर्म मार्ग सांगितलेला आहे, प्रामुख्यानं ज्ञान मार्ग सांगितलेला आहे आणि योग मार्ग सांगितलेला आहे. कर्म मार्गाचा जर विचार केला तर कर्म मार्ग सोपा आहे का हो महाराज? नाही सोपा. आम्हाला वाटतो कर्म म्हणजे सामान्य कर्म, पण संत महात्म्यांच्या काळात त्यांच्या दृष्टीनं कर्म इतकं सूक्ष्म होतं की संत महात्म्याने केवळ कर्म मार्गावर परमात्मा प्राप्त केला. कर्म मार्गावर. मग ते कर्म कसं असावं? भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, केलेलं प्रत्येक कर्म हे महाराज ब्रह्मार्पण असावं. प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण असावं. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन नोहे हा अवघा जनार्दन, ऐशी एकता निवती साधू जन, एका जनार्दनी बाणली निज खून. सहज कर्मे. आणि त्यामुळे संत महात्म्यांच्या जीवनात असा चमत्कार घडला की कोणता चमत्कार? झाली संध्या संदेह माझा गेला. मग त्यांच्या ठिकाणी साधन राहिलं नाही, संध्या राहिली नाही. का तर प्रत्यक्ष महाराज ते परमात्मा स्वरूप संत महात्मे झाले. असं कर्म. पण कर्मात जर एवढी सूक्ष्मता असेल तर तुमच्या माझ्या कर्मात मला नाही वाटत एवढी सूक्ष्मता आहे. लोक कीर्तनाला गेल्यानंतर घरी घेऊन जातात आणि म्हणतात, महाराज हा पहा आपला बंगला, हे मी होतो म्हणून झालं. ते दूषित कर्म आहे, हे माझ्यामुळे झालं. कर्माच्या ठिकाणी मी आणि माझे हा कर्तेपणा नसावा. परमात्म्याला तो आवडत नाही. मी आणि माझे कर्माच्या ठिकाणी असलेला हा जो कर्तेपणा आहे तो दूषित कर्म करतो. आणि असं जर आपलं कर्म असेल तर मग परमात्म्याला ते आवडत नाही. मग कर्म मार्ग इतका सूक्ष्म आहे, याला काय म्हणायचं? सूक्ष्म म्हणायचं. सावता महाराजांनी कर्म केलं महाराज. पण कसं कर्म केलं? प्रत्यक्ष पंढरीचा परमात्मा सावता महाराजांच्या शेतात खुरपायला येत होता. एवढंच सावता महाराजांनी कर्म काय केलं? सूक्ष्म केलं आणि शुद्ध कर्म केलं. शुद्ध कर्म. त्यांची ही जीवन अवस्था तशीच सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सावता महाराजांच्या शेतात सावता महाराजांनी फक्त शेत परमात्म्याचं आहे म्हणावं. आपण साधं महाराज गाडी घेतली तर माझी आहे म्हणतो. आपल्याला पाहायला मिळतं, आपण जर बाहेर कुठं गेलो तर गाडीच्या पाठीमाग माय कारलेलं असतं बघा. म्हणजे साध्या साध्या गोष्टीत आपला मी आणि माझे हा कर्तेपणा गेलेला नाही. तर अशा कल्पनेच्या पलीकडे ज्या वस्तू आहेत, जे पदार्थ आहेत, त्यांच्या ठिकाणी कधी एवढी आपली सूक्ष्मता होणार? म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच, कर्म मार्गाने परमात्मा प्राप्त होणं आपल्याला असंभव आहे. कर्म मार्गाने संत महात्म्यांनीच परमात्मा प्राप्त केला. कारण संत महात्म्यांची सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जे जे दृष्टी दिसे ते हरे रूप, पूजा ध्यान जप त्यासे नाही. ही संत महात्म्यांची अवस्था. मग संत महात्म्यांच्या जर जीवनात साधन नसेल, साध्य प्राप्तीसाठी साधन नसेल, तर त्यांचं कर्म किती सूक्ष्म आणि शुद्ध असेल. ही फार त्या ठिकाणी वैचारिकपणाची गोष्ट आहे.
दुसरा सांगितला ज्ञानमार्ग. ज्ञानमार्ग ही सूक्ष्म आहे. ज्ञानमार्ग सूक्ष्म आहे. आपण महाराज व्यवहारात बघतो, माणसाला सामान्य ज्ञान सुद्धा आताच्या स्थितीला पाहायला मिळत नाही. सामान्य ज्ञान सुद्धा लोकांना कळत नाही. म्हणजे बघा, मला काय कळत नाही एवढं सुद्धा लोकांना कळत नाही. आपल्याला स्वतःला काही कळत नाही एवढं तरी कळावं माणसाला. बर, म्हणजे सामान्य ज्ञान फार हा साधा विषय झाला. पण ज्ञानमार्ग सांगायचा झाला तर ज्ञानोबाराय गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितलं, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. त्याची टीका ज्ञानोबाराय करतात, अस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलथिरी विपाईला निघे. परमात्म्याला प्राप्त करण्याकरता करोडो लोक निघतात, करोडो. पण माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणारा कोणीतरी एखादाच आहे, कोणीतरी एखादाच आहे, आणि तोही विरळा आहे, विरळा. म्हणजे ज्ञानमार्ग ही सोपा नाही परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि राहता राहिला तो योग मार्ग. ज्या अर्थ मार्ग कर्म एवढं सूक्ष्म आहे, ज्ञान सूक्ष्म आहे, योग मार्ग दुस्तर सांगितला. योग मार्ग कसा सांगितला? दुस्तर सांगितला. किती दुस्तर सांगितला सगळ्यांना ओव्या माहित आहे. योग कसा आहे? पाहे पा लोहाचे चणे जय बोचर्या पडती खाणे तै पोट भरणी की प्राणी शुद्धी म्हणून. योगाच्या वाटा जे निघाले सुभटा तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला. योग करण्याकरता, जे योग करण्याकरता गेले त्यांना महाराज परमात्म्याची प्राप्ती नाहीच नाही, उलट त्यांच्या जीवनात दुःखच प्राप्त झालं. दुःखाचाची शेल वाटा भागा आला. मग कसा आहे तो योग? पाहे पा लोहाचे चणे जय बोचरिया पडते खाणे. ज्याच्या तोंडात एकही जात नाही त्याला काय खायला द्यावं? लोहाचे चणे. मग महाराज त्याला काय हे पोट भरणं म्हणावं का मरणं म्हणावं? असा हा योग आहे. म्हणून तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी एका वासुदेवामध्ये बघा तोच सगळा विषय सांगितला. तोच मी वेळ बघतोय बरं, नाहीतर कोणीतरी म्हणाल कॉपी करून आणली काय. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थव्रत यम नेम न लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. योग मार्ग सोपा आहे का? त्या योग मार्गातल्या प्रक्रिया सांगितल्या एकनाथ महाराजांनी. गुदपिडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायूचा अश्वत तोडोनी करिवोवन भंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी म्हणजे मोक्ष कुठं आहे महाराज? मोक्ष नामापाशी आहे. परमात्मा सुद्धा स्वतः सांगतात, अर्जुना मी जर तुला कधी काही सापडलो नाही तर माझा पत्ता सांगतो. कोणता? परी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा जेत नाम घोषू बरवा करीती माझा. मग संत महात्म्यांनी योग मार्ग सुद्धा महाराज दुस्तर आहे. म्हणजे कर्म मार्ग सूक्ष्म आहे, ज्ञान मार्ग सूक्ष्म आहे, आणि योग मार्ग काय आहे? दुस्तर आहे, दुस्तर. मग या मार्गाने जर परमात्मा प्राप्ती करता तुम्ही आम्ही जर निघालो तर महाराज आपल्याला पुढेही जाता येणार नाही आणि मागेही येता येणार नाही. आयुष्य भानो आपला मावळेल. जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं, अगदी अर्ध्या तासात सेवा संपवू का 7:45 संपवायची? जसं म्हणाल तसं 8ला. म्हणजे आपण जर या मार्गाने निघालो तर दुःख तर आपल्या वाट्याला येईलच, यात काय नवल नाही. पण परमात्मा प्राप्ती आपल्याला न होता आपल्या आयुष्याचा भानू म्हणजे आपलं जीवन काय होईल? मावळेल महाराज. पुढेही जाता येणार नाही, मागेही येता येणार नाही. जगद्गुरु तुकोबारायाने विचार केला, लोक या मार्गाने दुस्तर सूक्ष्म मार्गाने जातायत खरी, पण का जातायत? त्यांना हे मार्ग दिसतायत म्हणून जातायत. मग महाराजांनी विचार केला,
अनेक वाटा, अनेक मार्ग परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे या लोकांना दिसतायत, म्हणून त्या मार्गाने लोक जात आहेत. जर या काळात सूक्ष्म दुस्तर वाटा जर मोडून काढल्या तर लोक त्या वाटेनं जायची काय होतील, बंद होतील. म्हणून जगद्गुरु तुकोबरा आदी करून सकल संत महात्म्यांनी त्या वाटाच मोडून काढल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणजे त्या वाटा बंद केल्या आणि एकच वाट ठेवली, ती कोणती, नामस्मरणाची, भक्तीची. आणि ही भक्तीचा जर विचार केला तर भक्ती ही सुरुवातीला ही सुखरूप आहे आणि त्या भक्तीचा ज्यावेळेस शेवट होतो त्यावेळेस सुद्धा भक्ती कशी आहे, सुखरूप आहे. या नामसाधनेचा, या मार्गाचा सोडून जर विचार इतर मार्गाचा केला तर काही वाटांना सुरुवातीला सुख आहे, नंतर सुख असेल याची शाश्वती नाही. परंतु भक्ती, नामस्मरण ही अशी साधना, हा असा मार्ग आहे की तुका म्हणे भक्ती सुखरूप आधी अंती. म्हणजे अगोदरही भक्ती सुखरूप आहे आणि अंती म्हणजे शेवटी सुद्धा भक्ती. वास्तविक पाहता भक्तीला शेवट नाही, पण सांगायचं तात्पर्य असं, भक्ती ही सुखरूप आहे. ज्याचं स्वरूप परमात्म्याचं जसं स्वरूप सुखरूप आहे, म्हणजे भक्तीचं स्वरूप सुद्धा काय असावं, सुखरूप आहे. अशा भक्तीचा मार्ग संत महात्म्यांनी आम्हाला दाखवला आणि किती सहजतेने सांगितला हो, किती सहजतेने सांगितला. नाम घेता उठा उठी, उठा उठी म्हणण्यात किती सहजता आहे. आपण व्यवहारात बोलतो काय हो, फार ते वैष्णव होते, वारकरी होते, अगदी मरण त्यांना उठा उठी आलं म्हणतो का नाही, बरोबर आहे म्हणतो. उठा उठी म्हणजे सहजतेनं, म्हणजे विनासायासाच जाणं झाल्यानंतर व्यवहारात आपण काय म्हणतो, देवाज्ञा आली, अगदी उठाउठी गेले हो. तसं नाम घेता उठाउठी, सहज, अगदी सहज. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपाठात त्याचे आणखी काही सोप्या पद्धतीने आणखीन सुद्धा सुलभता सांगितली. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, देता घेता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागा अंती, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. काही करा हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, नाम घेता उठा उठी. म्हणजे नाम साधना एवढी सुलभ आहे. किती सुलभ आहे तर सहज नाम घेतल्यानं मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष भूतांची, एवढं सुलभ नाम आहे. बरं नुसतं सुलभ आहे का हो, काहीतरी त्या नामाला फलश्रुती पाहिजे. कारण जीवाचा स्वभाव महाराज असा आहे, एखाद्या गोष्टीत त्या गोष्टीतून फल मिळत असल्याशिवाय त्या कार्यात आम्ही प्रवृत्त होत नाही. एक छोटस उदाहरण देतो. पूर्वी मतदान प्रक्रिया ही महाराज कागदावर असायची, चिठ्ठ्या असायच्या. आता जग बदललं, त्या ठिकाणी जमाना बदलला आणि आता महाराज मशीन आल्या, ईव्हीएम मशीन. काय आल्या? ईव्हीएम मशीन. मग त्या मशीनवर असं आहे की प्रत्येक उमेदवार, त्या उमेदवाराचं नाव, चिन्ह आणि त्याच्या पुढे एक बटन, बरोबर आहे. आणि आपल्याला शासनानं असा एक अधिकार दिला की त्या सगळ्या उमेदवाराचं खाली एक बटन दिलं. ते बटन कोणतं हो, कोणता अधिकार, तो एक शासनानं अधिकार दिला. कोणता अधिकार म्हणायचं त्याला? नोटाचा अधिकार म्हणायचं. खरा त्याचा अर्थ असा नोट म्हणजे नाही, पण आपण नोटाचा अधिकार म्हणून नोटाचा अधिकार सांगितला. मग आपल्याला यातला एकही उमेदवार पसंत नाही, मग ते नोटाचं बटन दाबायचं. काय हो म्हटले, जय हरी, केलं का मतदान? हो म्हणले केलं. ही बघा शाळे म्हटली बोटाला, केलं मतदान. बर, कोणाला केलं? अहो म्हणले आपलं मत सांगायचं नसतं, दिलेलं मत सांगायचं नसतं. नाही म्हणले मला सांगा, मी अगदी तुमच्या जवळचा मित्र आहे, मला सांगा. मी नाही कोणाला सांगत. मग त्यांनी सांगितलं, मी नोटाचं बटन दाबलं. त्यावेळेस पुढचा व्यक्ती म्हटला, अरे काय वेडा आहेस का? म्हटला तू एवढं मोलाचं तू आपलं मत वाया घालवलं. तू कोणताच उमेदवार त्या ठिकाणी, कोणत्याच उमेदवाराला न देता तो मत वाया घालवलं. तू नोटाचं बटन दाबलं, चुकीचं केलं. त्यावेळेस
तो जो व्यक्ती बोलला त्यावेळेस तो म्हटला, मी काल रात्री इकडे मिळतात का नोटा? इकडं तर मला वाटतं आमच्या पेक्षा जास्त मिळत असतील, मोठ्या मोठ्या. म्हणजे लाभाची सोशे पुढे चाले मना धनाचा कृपणा लोभ जायचा. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच, एखाद्या कार्यात एखाद्या गोष्टीत आपल्याला फलश्रुती भेटत असेल तरच आपण त्या कार्यात प्रवृत्त होतो, नाहीतर शहाणी माणसं महाराज त्या ठिकाणी त्या गोष्टीसाठी आपलं डोकं देत नाहीत. मग फलश्रुती काय हो महाराज? होय संसाराची तुटी. म्हणजे संसाराचा जर विचार केला तर नामदेव महाराजांनी जो संसार सांगितलेला आहे, धन दारा पुत्र जन, एवढ्या पुरता संसार मर्यादित नाही, तो त्याला प्रपंच म्हणा. आमचे श्री गुरु तानाजी बाबा सांगत असतात, प्रपंच वेगळा आणि संसार वेगळा. हे जे सगळं सांगतोय ते त्यांचंच ऐकलेलं सांगतोय. ज्ञानोबरांची एक ओळ आहे बघा, बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करोनी माऊली रिजेजे. लहान मूल काय करतं, वास्तविक जाणत्यानं नेमत्याला बोलाय शिकवावं, चालाय शिकवावं, खायला शिकवावं, पण ते त्याचं पाहून ते मूल काय करतं, हातानं घास उचलतं ना आपल्याच बापाच्या तोंडात घालतं. मग त्या पद्धतीनं ज्ञानोबा आपले श्री गुरु विषयी बोलतात, बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करोनी माऊली रिजेजे. त्या पद्धतीनं हे त्यांचंच आहे महाराज. आणि त्यांचंच मी सांगतोय, फक्त अधिष्ठान माझं जरा वर आहे. वास्तविक पाहता शिष्यानं काहीतरी उपदेश करावा आणि श्री गुरुनी ऐकावा हे शास्त्र मान्य नाही, शास्त्र मान्य नाही. पण त्या प्रकारानं मलाही थोडं दडपण आहेच, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांना भगवान हलसिद्धनाथ महाराजांच्या दरबारात सेवा करून घ्यायची आहे, त्यामुळे ते माझ्यासाठी काहीही करतील. हे प्रेम आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाते पाय आठविती विठोबाचे. आपले सोयरे सज्जन कोणते? तर ज्यांच्या चरणाकडे पाहिल्यानंतर, ज्यांच्या मुखारविंदाकडे पाहिल्यानंतर ज्ञानोबा राय, तुकोबा राय, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण व्हावं, हे आपले खरे सोयरे, हे खरे सज्जन. मी काय सांगत होतो, प्रपंच वेगळा आणि संसार वेगळा. प्रपंच वेगळा आणि संसार वेगळा. संसार म्हणजे काय? भगवद्गीतेमध्ये त्याची व्याख्या सांगितली, जन्म दुःख जरा व्याधी जन्म संसार बंधना. ज्या प्रपंचात आल्यानंतर जन्म दुःख जरा व्याधी, बालपण गेले नेनता, तारुण्य दशा विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म नाही. बालपण त्या ठिकाणी नेमतेपणा न कळतेपणा जात. सगळ्यांना सोपा विषय, सगळ्यांना माहित आहे. मग या प्रपंचात, या संसारात सुख आहे का हो? नाही. जन्म किती घ्यावे लागतात, दुःख किती भोगावं लागतं. जसं महाराज योग मार्ग दुस्तर आहे, तसा संसार सुद्धा दुस्तरच सांगितला बरं का. संसार सिंधू हा दुस्तर, न उल्लंघवे उल्लंघिता पार, बहुत वहाविले दूर न लगेची तीर पैल थडे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडलो आवर्ती बोहरा बहु थोरा ओळशिया. संसार सिंधू म्हणजे संसार हा सुद्धा दुस्तरच सांगितला. किती संसारात दुःख आहे हो. जन्माला यायच्या अगोदर दुःख आहे, यायच्या अगोदर म्हणतोय बरं मी. पहिल्यांदा महाराज आपण अंश रूपाने गर्भ रूपाने कुठं राहतो? आईच्या उदरात. जगद्गुरु तुकोबा सांगतात, प्रथम केला गर्भिवास, काय सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येतवरी. प्रथम केला गर्भिवास म्हणजे प्रथमतः आपल्याला मातेच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी निवास करावा लागतो. काय सांगावे ते सायास. कष्ट वेगळं आणि सायास वेगळं महाराज. कष्ट करण्याला मर्यादा आहे. एका तासाचं कष्ट, एका दिवसाचं कष्ट, 2 दिवसाचं कष्ट. पण सायासाला मर्यादा नाही महाराज. कष्टामध्ये नुसतं शारीरिक बळ आहे, पण सायासामध्ये प्रेमाचं सुद्धा बळ आहे आणि शारीरिक सुद्धा बळ आहे. मग महाराज सांगतात, काय सांगावे ते सायास, दुःख भोगिले नवही मास. त्याच्या पुढे सुद्धा महाराज सांगतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा,
मांस मळ मूत्र दाना तुझ क्षणाक्षणा ध्यातसे. म्हणजे आईच्या गर्भात राहावं लागतं, दुःख भोगावं लागतं. ज्यावेळेस महाराज त्या मातेला डोहाळे लागतात त्यावेळेस महाराज नुसता गर्भामध्ये मांसाचा गोळा असतो, मग त्या मातेला डोहाळे लागतात, तिला गरम खाऊ वाटतं, गरम चहा पिऊ वाटतो आणि तिनं प्राशन केलेलं त्या ठिकाणी ते गरम पदार्थ गरम चहा त्याचा आघात महाराज त्या मांसाच्या गोळ्यावर होतो. काय अवस्था होत असेल हो महाराजात. बरं नुसतं गरम खाऊन चालत नाही, गारही आईस्क्रीम खाऊ वाटतो उन्हाळ्याच्या दिवसात, काहीतरी लस्सी पिऊ वाटते, मठ्ठात घेऊ वाटतो, मग नुसता मांसाचा गोळा. काय अवस्था होत असेल ते दुःख सांगण्याच्या पलीकडे आहे. मग हे दुःख कधी एक दोन दिवस भोगावं लागतं का हो? नाही. मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी नऊ मासवरी जन्म जन्मोनी मूर्ती. काय त्या अवस्था असते महाराज गर्भामध्ये. फार काय असा खाली गालीच्या वर एसी असं काय असतं का हो? नाही. मग नाकी तोंडी कुर्मी किडे विष्टाले पचवू करे, नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगा. विष्टेचा लेप चारी बाजून आहे, नाका तोंडात कृमी कीटक आणि गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. कोणाला सांगता येतंय महाराज गर्भात असताना? नाही. मग हे दुःख ह्या यातना एक दिवस दोन दिवस आठवडा नाही तर आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस या यातना भोगाव्या लागतात. उकडोनी नव मासवरी जन्म जन्मोनी मरत गुदमर तो जीव. मग महाराज तो जीव परमात्म्याला आतूनच प्रार्थना करतो, देवा सोडव रे बाबा सोडव, एक वेळ या दुःखापासून मला काय कर, वेगळं कर. सर्वांच्या प्रमाण पाठ आहे बरं. आता बाबाजी असं झालंय आपल्या संप्रदायात बरं का महाराज, खाजगी प्रमाण याला म्हणायचं. जे प्रमाण ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्याही पाठ असतं. कारण संप्रदायाची जर आपण अवस्था पाहिली, आता इकडचा मला काय भाग माहिती नाही महाराज, पण आमच्या इकडं कोणीही ओठायला लागलं आणि कोणीही कमरा बांधायला लागलं. साधना नाही, सेवा नाही, माऊली तुकोबारायांचं प्रेम नाही, आळंदी पंढरीची वारी नाही, समर्पण म्हणजे काय असतं, योगदान म्हणजे काय असतं, संप्रदायात मुरणं म्हणजे काय असतं याच कोणालाच घेणं देणं नाही. खुशाल लोक महाराज बाल कीर्तनकार, गायनात विनोदात सुद्धा आचार्य असावा महाराज, विनोदात आचार्य असावा. अशी परिस्थिती झाली आणि एका तासाची 40-40 हजार. फार बिकट अवस्था आहे, फार बिकट अवस्था आहे. आता माझ्यावर थोडं सकाळी महाराज दडपण होतं, मी महाराजांना सांगितलं, ते मला आणि महाराजांना माहित आहे. गेल्या वेळी मी एसटीनं प्रवास केला, पण आमच्याही सावता बाबांच्या दरबारात उद्यापासून ज्ञानेश्वरीचं पारायण आहे आणि ते व्यासपीठाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मला पहाटे तिथं पोचायचं आहे. त्यामुळे मी सांगितलं, तुम्ही जे नारळ खाली दिलं जातं त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका, मी गाडी घेऊन येणार आहे. लोकांना अवघड दडपण नको. आपली गाडी, आपला रुबाब लोकांना दाखवायचा आणि संप्रदायाच्या नावाखाली 4 पैसे गोळा करायचे, हे ज्ञानोबाराय तुकोबारायची अजिबात शिकवण नाही महाराज, अजिबात शिकवण नाही. ही अशी अवस्था बिकट झाली महाराज. श्राद्धाला कीर्तन, पुण्यतिथीला कीर्तन, ज्याच्या गळ्यात ज्याला कधी महाराज मंदिराचं तोंडही कुठं आहे ते माहित नाही त्याच्या सुद्धा श्राद्धाला आता कीर्तन आहे. अशी बिकट अवस्था झाली. आमच्या इकडे तर असं चालू आहे. मग इकडचं वातावरण मला बरं वाटतंय, ते तुम्हाला माहित कसं असेल ते असे असो. मग महाराज तो प्रार्थना करतो, देवा बाबा सोडव या दुःखातून, एक वेळ काय कर मला सांगायचं असं खाजगी प्रमाण आणि शासकीय प्रमाण. खाजगी प्रमाण महाराज, हे खाजगी सगळ्यांना पाठ आहे आणि हे खाजगीकरण आपणच केलेलं आहे बरं. गायक लोकांनी महाराजांचं ऐकायचं आणि जी लक्षात ठेवायला प्रमाण सोपे आहेत ते. आता मला सांगा, एक प्रमाण आहे बघा, देवे दिला देह भजना गोमटा, याचं द्रुपद कोणी सांगेल का मला? नाही सांगता येणार. त्यानंतर विसरली तया थोर झाली हानी, हे चरण तरी कोणत्या अभंगातला हे तरी सांगता येईल का कोणाला?
ही चरण महाराज पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची. चरण नाही तिथं चरणा म्हणायचं असा. ह्याला आपण महाराज खाजगीकरण आपण केलंय. कोणालाही म्हणता येतं ते कोणालाही. म्हणजे हे प्रमाण मला सांगायचं होतं. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नवस. परमात्म्याला त्या ठिकाणी प्रार्थना करावी. मग महाराज ज्यावेळेस आता ते 9 मास भोगून ज्यावेळेस त्याचा जन्म होतो त्यावेळेस महाराज हा बाहेरची परिस्थिती पाहतो आणि म्हणतो अरे बाप रे, आत होतं तेच बरं होतं, आतल्यापेक्षा बाहेर कितीतरी पटीनं अवघड आहे. कितीतरी पटीनं. किती महाराज संसारातलं दुःख आहे. इथपर्यंत प्रवास झाला संसाराचा. त्यानंतर बालपण आहे, तारुण्य आहे, विषय आहेत, त्यानंतर वृद्ध अवस्था आहे. मग यामध्ये प्रवास करत असताना अनेक दुःखे सांगू मी किती. सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरलाशे. किती महाराज दुःख सांगावी या प्रपंचातली. माझं दुःख तुम्हाला सांगून सरणार आहे का? तुमचं दुःख मी ऐकून तुमचं दुःख निवारण करणार आहे? नाही. एकाला फार दुःख झालं, फार टेन्शन आलं आणि म्हटला आपलं दुःख आपलं मन कुठंतरी रिकामं करावं म्हणून म्हटलं ही माणसं तर काय ऐकतच नाही. अजिबात ऐकण्याची प्रवृत्ती माणसाच्या ठिकाणी राहिली नाही. लोकांना जर विचारलं महाराज बरं आहे का, पाऊस पाणी, मग त्या ठिकाणी लोकांचं बोलणं असतं काय सांगू नका महाराज, तुमचं तेच आमचं. तुमच्याकडे पावसानं पिकत नाही आणि आमच्याकडे पाण्या वाचून पिकत नाही. पिकलं तरी तसंच आहे आणि नाही पिकलं तरी तसंच आहे. आता इकडं पाणी जरी भरपूर असलं तरी महाराज शेताला कस अजिबात राहिलेला नाही. आमच्या इकडं शेताला कस भरपूर पण पाणी नाही. काय करता? तुमचं तसंच आमचं. मग याला दुःख झालं, कोणाला तरी मन रिकामं करावं म्हणून त्या ठिकाणी तो शेतात गेला. मोठा पाषाण होता आणि त्या पाषाणासमोर मांडी घालून बसला आणि त्या पाषाणाला आपलं दुःख सांगायला लागला. आता त्या पाषाणाला काय चेतना आहे का हो महाराज? त्या पाषाणाला काय चेतना, काय सुख दुःख कळतात का? सजीव पण आहे का? कान आहेत त्याला कळण्याला? पण नाही. तो सांगायला लागला. त्यानं महाराज दुःख सांगितली. परिणाम असा झाला अचेतन असणारा पाषाण पण त्या पाषाणाचे सुद्धा 2 तुकडे झाले. अनेक दुःखे सांगू मी किती. सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरलाशे. मग ही प्रपंचात म्हणून संत महात्म्यांनी जी तुमच्या माझ्या रूपात भूमिकेतून गांभीर्यता सांगितली. आता मज वाटत से भय दिवसेंदिवस चालत जाय येथे मी येऊन केले काय नाही तुझे पाय आठविले. आणि ही जर भूमिका तुमच्या माझ्या जीवनात असेल तर संसारातून निवृत्ती होणं फार महाराज कष्टदायक आहे. फार. बर जाताना तरी शेवट होताना तरी सोपं आहे का हो महाराज? नाही सोपं. जाता आता नाही कळत लोकांना. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. कोण येत आपल्या बरोबर महाराज? कोण नाहीत. सगळ्यांना माहित आहे. जुने कीर्तनकार सांगायचे शेवटची आंघोळ सांगायचे. आता इकडं मला वाटत घरात घालतात वाटतं इकडं शेवटची आंघोळ. नाही घराच्या बाहेर. बर बर. म्हणजे आमच्या सारखंच आहे. बरं जवळपास तुमचं आणि आमचं एकच आहे. तुमच्या इकडं माणसं जातात कधी? कधी? मेल्यावर. आमच्या इकडे जीव गेल्यावर. म्हणजे सारखंच आहे. असं वेगळं काय फारसा फरक नाही. बरं मेल्यावर काय आणि जीव गेल्यावर काय एकच. म्हणजे प्रपंचात असे आणि भागवतामध्ये वर्णन असं आहे. ज्यावेळेस महाराज मज चालता प्रयाण काळी असता दिसती न जवळी मृत्तिके मृत्तिका कवळी एकले मेळी संचिताचे. अशी अवस्था ज्यावेळेस या कुडीतून आपला प्राण जातो त्यावेळेस भागवतामध्ये वर्णन असं आलेलं आहे. 2 कोटी विंचवानं आपल्या शरीराला दंश केलेल्याच्या वेदना होतात. बरोबर आहे ना बाबाजी? 2 कोटी पैसे नाही बरं विंचू आणि एका वेळी अशी अवस्था. मग महाराज या संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हायची असेल तर जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला अतिशय सोपं साधन सांगतात. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी.
असा हा लाभ आहे. ऐसा लाभ बांधा गाठी आणि त्याचा परिणाम जीवनातला सांगतात विठ्ठल पायी पडे मिठी. ऐसा लाभ बांधा गाठी म्हणजे जगद्गुरु तुकोबरायचे एक प्रमाण आहे बघा. या प्रमाणाला ती मला प्रमाण समर्पक वाटतं. काही थोडा बहुत लागपाठ करा भक्तिभाव धरा बळकट ऐसा लाभ बांधा गाठी. करा भक्तिभाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावणी नीट जरी करणे असेल गोड शेवट का. हा जर आपला शेवट परमात्म्याच्या उपस्थितीत संत महात्म्यांच्या उपस्थितीत करायचा असेल तर काय करा. काही थोडा बहुत लागपाठ राम राम स्मरा आधी लाहू करा गाठ घाला मूळबंदी सांडा वावगिया उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिका. असा हा लाभ आहे महाराज. लाभ अनेक आहेत, व्यवहारात लाभ अनेक पाहायला मिळतात, पण जो परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत नेणारा लाभ आहे तो एकमेव लाभ आहे. तो म्हणजे भजन, तो म्हणजे नामस्मरण आणि त्याचा परिणाम विठ्ठल पायी पडे मिठी. विठ्ठल पायी पडे मिठी म्हणजे पंढरपुरात जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असं थोडीच आहे महाराज. असं नाही. वारकऱ्यांनी पंढरपुरात गेल्यानंतर माझ्या मते दर्शनाच्या फार काय भानगडीत पडू नये बरं. परमात्म्याचं दर्शन, परमात्म्याचं रूप पाहण्यात महाराज आनंदच आहे. पण त्या ठिकाणी आपला जर जे भजन सोडून आपलं हरिकीर्तन आपली प्रदक्षिणा सोडून जर महाराज या गोष्टी कराव्या लागत असतील तर मी मागाशी सांगितलं परितयापाशी पांडवा मी हरपला घेऊ सावा जेत नाम घोषू बरवा. भजन करावं पंढरपुरात गेल्यानंतर. मग जगद्गुरु तुकोबरा आदी करून सकल संत महात्म्यांची महाराज तीच अवस्था होती. कोणती तर जगद्गुरु तुकोबरायचा देह ज्ञानोबरायांचा देह काय सामान्य नव्हता. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा असा दिव्य जगद्गुरु तुकोबरायांचा देह होता. देहू क्षेत्रापासून लोहगाव हे जवळ होतं आणि त्या लोहगावच्या श्री विठ्ठल मंदिरात जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन व्हायचं. मग महाराज ते 400 वर्षापूर्वीचं कीर्तन ते आताच्या सारखं असं नव्हतं. मंडप, स्पीकर, सगळी सिस्टीम, सगळी व्यवस्था अशी महाराज आधुनिकता त्या ठिकाणी व्यवस्था कोणत्याही प्रकारची नव्हती. मग कीर्तन महाराजांचं मंदिरात असायचं आणि मंदिरात त्या उजेडा करता मशाली असायच्या पूर्वी कीर्तनात. आपण जर महाराज त्या ठिकाणी श्री गुरु देहूकर महाराजांचा फड, श्री गुरु आजरेकर महाराजांचा फड, श्री गुरु वास्कर महाराजांचा फड, सगळ्या फड परंपरा दादांचा फड असेल, शिरवळकरांचा फड, पूर्वी वाळवंटात फड असायचे आणि त्या ठिकाणी त्या वाळवंटात मशाली असायच्या आणि त्या मशाली पूर्ण कीर्तन होईपर्यंत चालू राहण्याकरता त्या तेल घालण्याकरता 2 माणसांची नेमणूक केली जायची. 2 माणसांची. आता मशाली राहिल्या नाहीत. आता तेल घालणारे आहेत पण मशाली राहिल्या नाहीत. इकडे आहेत का? तेल घालणारे आहेत, गावोगावी आहेत महाराज. आणि या कार्यात तर घालणारे बरेच आहेत. तिकडे राजकारण परवडलं एक वेळ महाराज, पण परमार्थात फार बिकट अवस्था झाली. मग आता मशाली नाहीत पण तेल घालणारे तसेच आहेत. मग जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस कीर्तन करायचे त्यावेळेस देहभाव विसरून, देह तादात्म्य विसरून महाराज कीर्तन करायचे. रंगला या रंगे तुखा विठ्ठल सर्वांगाने विरघळून जायचे जगद्गुरु तुकोबाराय. मग ज्या ठिकाणी महाराज त्या कीर्तनात रंगून जायचे, विरघळून जायचे, मग जशी महाराजांची अवस्था तशी अगदी टाळकऱ्यांची सुद्धा तीच अवस्था. टाळकऱ्यांची जी अवस्था ती मृदंग वादकाची अवस्था. मग सगळ्यांची अवस्था महाराज एकरूप झाली. मग यापासून काय तेल घालणारे काय वेगळे राहतील का हो? नाही. त्या तेल घालणाऱ्यांची सुद्धा अवस्था ब्रह्मीभूतच झालेली असायची. मग महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी सुरू होतं. महाराज अगदी देहभाव विसरले होते आणि त्या कीर्तनात रंगून गेले आणि रंगून गेल्यानंतर सगळ्यांची अवस्था महाराजांसारखीच झाली आणि ते मशालीला तेल घालणारे जे होते ते तेल घालायचे विसरून गेले आणि विसरून गेल्यानंतर मशाली काय झाल्या? विजल्या. लक्षात घ्या, त्या मशाली विजल्यानंतर त्या ठिकाणी त्या मंदिरात अंधार पडला नाही, तर जगद्गुरु तुकोबरायांच्या समग्र देहातून दिव्य प्रकाश त्या ठिकाणी प्रज्वलित झाला आणि मंदिरासह त्या ठिकाणी परिसर दिपून गेला. ज्ञानोबाराय म्हणतात, बाप रखमा देवरू विठ्ठल भेटला
दीनानाथ भेटला, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. याला म्हणावं विठ्ठल पायी पडे मिठी. परमात्म्याचं नाम घेता घेता एक वेळेस परमात्म्यासारखंच व्हावं, याला म्हणावं विठ्ठल पायी पडे मिठी. अशी नामाची सुलभता आणि नामाचं सामर्थ्य महाराज सांगतात. पुढे महाराज म्हणतात नामापरते साधन नाही. नामासारखं गोड सुलभ सहज गतीनं परमात्म्यापर्यंत नेणार साधन कोणतंच नाही. नामापरते साधन नाही. ज्ञानोबा हरिपाठात सुद्धा सांगतात नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जणी. नाम सोडून भजन सोडून इतर पंथाने जर तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता मार्गक्रमण कराल तर वाया अनेक पंथा जाशील जणी. जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात नामापरते तत्व. कारण नाम हे कसं आहे, प्रत्येक महाराज आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत. बीज वेगळं असतं, बीज वेगळं असतं आणि फळ वेगळं असतं. बरोबर आहे का नाही? पण एक फळ असं आहे बीजही त्याचं तेच आहे आणि फळही त्याला तेच येतं. सांगा अगदी तुमचा भाग त्याच पिकाने सुजलाम आहे. कोणतं? फळही तेच आणि बीजही तेच. ऊस ऊस करू नका, ऊस म्हणा. आणखी पंगत आपलं प्रवचन झाल्यावर आहे. मग भाजी तिखट झाली तर थोडं ऊस ऊस केलं तर चालेल. ऊस म्हणजे ऊसाचं बीज काय आहे? ऊसच आहे. आणि फळ काय आहे? ऊसच आहे. तसं नाम साधन हे नामच आहे आणि साध्य हे सुद्धा नामच आहे. म्हणजे साध्य सुद्धा भजनच आहे आणि साधन सुद्धा भजनच आहे. बीज आणि फळ हरीचे नाम. सकळ पुण्य सकळ धर्म सकळ काळाचे ही वर्म निवारी श्रम सकळी. जेथे कीर्तन हे नाम घोष करते निर्लज्ज हरीचे दास. सकळ ओतंबले रस तुटती पास बहुबंधाची. येते अंगावस्ती लक्षणे अंतरी देवे धरिले. आपणची येते तयाचे गुन्हे जाणे येणे खुंटे हे वस्तीचे. मग भक्ती सुखरूप आहे. जाणं येणं महाराज बंद होतं आणि आपण परमात्म्यासारखंच सुखरूप होतो. म्हणून नामा परते साधन नाही जेतू करशी अनेक काही. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. संत महात्म्यांनी बऱ्याच पद्धतीनं तुम्हा आम्हाला सांगितलं. संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला साध्या भाषेत सांगितलं. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. नाहीतरी मग महाराज साध्या भाषेत आपण ऐकणार नाही. कारण मनुष्याचा स्वभाव चांगलं सांगितल्यावर ऐकतच नाही. मनुष्याचा स्वभाव असा आहे. मग नंतर जरा पायाला लागले संत महात्मे. लागून या पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम. मग साधं सांगितलं, पाया पडून सांगितलं. मग महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांना जरा राग आला. मग शिव्या देऊन सुद्धा सांगितलं. त्याचा उच्चार मी त्या प्रमाणाचा गादीवर करणार नाही. पण ते प्रमाण कोणाला माहित नाही असं इथं बसलेल्यापैकी मला वाटत नाही एकतरी व्यक्ती असेल. सगळ्याला माहित आहे. रागावून सांगितलं, दंडवत घालून सांगितलं. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्या पद्धतीनं सांगितलं. म्हणजे सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मग आपण चांगलं सांगितल्यावर ऐकलं नाही, मग शिव्या देऊन सांगितल्यावर ऐकेल काय आपण? नाही. मग ज्ञानोबारायांनी जगद्गुरु तुकोबाराय आदी सकल संत महात्म्यांनी चरणाला लागून सांगितलं. या अभंगातला जो महाराजांचा सांगण्याचा भाग आहे, हकारोनी सांगे तुका, या प्रमाणाला एक ज्ञानोबारायांची ओवी देतो. जेत चहूकडे जळतो वनवा, तेथून न निघे जे केवी पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रावा, केवी न भजी जे माते. या प्रमाणाचा अर्थ उद्या ज्ञानेश्वरीत पहा. याला म्हणायचं हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या पवित्र चरणारविंदी साष्टांग त्या ठिकाणी समर्पित सेवा करतो. भगवान हलसिद्धनाथ महाराजांच्या त्या ठिकाणी पवित्र चरणारविंदी समर्पित करून सद्गुरु बाळूमामा महाराज यांच्याही महान संत होऊन गेले आणि त्यांच्या वास्तव्याने भगवान हलसिद्धनाथांच्या वास्तव्याने ही भूमी पुनीत झाली. बरं, आमचे पूर्वज सांगायचे आमचे मूळचे हे महाराज कोल्हापूर भागातलेच. बरं, आमचं आडनाव पाटील पण रेकॉर्डला आमचं आडनाव सावंत आहे. कारण आमच्या गावात 2 सावंत सर होते. त्यामुळे सावंत सर नेमकं कोणाला म्हणायचं म्हणून ते सावंत आमचं रेकॉर्डला नाव.
पण आम्ही पाटील. आमचे पूर्वज किंवा आमचे वाडवडील असे सांगतात, सावंतवाडी जी त्या कोकण विभागामध्ये येते त्या ठिकाणचे आमचे पूर्वज. हा, मग मग आम्ही इकडचे आहेत म्हणल्यावर इकडं आणायची काळजी महाराज त्यांनाच आहे. त्यामुळं असं वाटतं मला बरं. त्यामुळं योग नाही तर एवढं सोपं नाही. अंतराचा त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी क्षेत्रफळाचा विचार केला तर फार कठीण गोष्टी आहेत. पण त्या ठिकाणी श्री गुरु बाबांच्या त्या ठिकाणी कृपेनं त्यांच्या प्रेमानं महाराज इथं येणं घडलं आणि नुसतं त्यांच्या प्रेमानं येणं घडलं, पण त्यांच्या प्रेमाचा वारसा आमच्या आदरणीय पाटील महाराजांनी चालवला. ते म्हटले गेल्या वर्षीचे कोणतेच कीर्तनकार घ्यायचे नाहीत, पण ते म्हणले एक तेवढे घ्या. म्हणजे प्रेम यांनी दिलं आणि प्रेमाचा वारसा यांनी चालवला. त्यामुळं आदरणीय बाबांच्या आदरणीय महाराजांच्या पवित्र चरणारविंदी ही सेवा समर्पित करू. तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी संत शिरोमणी सावता महाराजांच्या, सद्गुरू बाळूमामा महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, पंढरीश परमात्मेच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करू आणि आपल्या या प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक